नमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज इकडे सकाळी सकाळी लाडूबाईच्या टिफिनला ना साधंच द्यायचं होतं, म्हणजे वाटाण्याची उसळ करायची होती. तर जिरे मोहरीची फोडणी दिली, हळद घातली, लाल तिखट घातलं, धणेपूड घातली आणि त्यामध्ये आपल्याला वाटाणा घालून द्यायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त वाफेवर वाटाणे होऊ द्यायचे. गरमागरम आपली उसळ रेडी होऊन जाते, अगदी झटकीपट. त्यानंतर एका बाजूला चहा केला होता, तर चला म्हटलं आज ना मस्त असा गुळाचा चहा करूया. तर दूध घातले, पाणी घातले, नंतर चहा पावडर घातले आणि आपण वरून आता गूळ घालणार आहेत, कारण काही वेळा काय होतं ना की फाटतो चहा. तुमचा इथे चहा जर का फाटत असेल ना, तर असं करायला काहीच हरकत नाही. तर हे एक क्यूब घेणार आहे मी आणि 1 कप चहाला भरपूर होतं ते. थोडंसं त्याला बारीक करून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण चहा उकळला चांगला की तो आपण त्यामध्ये गाळायचा आणि चमच्याने ढवळून घ्यायचा आहे. मस्त आपला चहा गुळाचा तयार होऊन जातो. टेस्ट पण छान लागतो आणि फाटतही नाही चहा. त्यानंतर सकाळ सकाळी मस्त चहा वगैरे घेतला मी, फ्रेश झाले आणि आज शनिवार असल्यामुळे गप्पा गोष्टी आणि मस्त फिल्म वगैरे लावून बघितली आम्ही दुपारी. आणि त्यानंतर मग संध्याकाळी ना मी बाजारात गेले होते, तर मी आणले होते हरभरे, म्हणजे त्याचे घाटे आणले होते. ते म्हटलं चला आता तव्यावर ठेवू आणि त्यावर मस्त भाजून घेऊया म्हटलं. पूर्वी ना आमचे वडील आणायचे आणि ते असे फांद्याच आणायचे डायरेक्ट आणि ते काड्या वगैरे लावून बाहेर असं शेकोटीसारखं करून त्यावर भाजायचे आणि खूप मस्त टेस्ट लागायची. त्यानंतर आई सगळं ते काढायची विस्तवातनं आणि मग सुपात घेऊन पाखडायची आणि मग ते वरचे सगळे टरकरे निघायचे, आतले हरभरे मस्त असं भाजून निघालेले असायचे. तर खूप छान वाटायचं ते आणि तो टेस्ट पण जरा वेगळाच लागायचा, कारण ते भाजलेले असतात आपण शेकोटीसारखं करून त्यावर. तर त्याच्यामध्ये थोडासा राखेचा वगैरे पण टेस्ट येतो, तर मस्त लागतात ते. तव्यावर सगळीकडे पसरून दिलेले आहेत आणि आता चांगले भाजून घेणारे सगळ्या बाजूने. वरून जरा ते टरकलं ना जळू द्यायचं, म्हणजे छान लागतात ते. आतमध्ये पूर्ण भाजले जातात आणि मस्त लागतात. अगदी आपण त्याची भाजी पण करू शकतो हरभऱ्याची. तर इकडे आता सगळ्या बाजूने परतून घ्यायचे आपल्याला. जरी वरून ते काळपट दिसत असले ना, तरी आतमध्ये छान असे भाजून निघतात ते. ते वरचं टरकलं फक्त त्याचं जळालेलं असतं. भाजून एका भांड्यात काढून ठेवून देते, म्हणजे मुलं येता जाता खातात मग आणि मस्त लागतात, अगदी आपल्यालाही खाता येतात. तर आता इकडे हरभरे भाजून झाले, तर चला म्हटलं आज ना मस्त अशी मला गुळाची पापडी करायची होती, तीळ पापडी. तर या ठिकाणी 1 वाटी मी तीळ घेतलेला आहे आणि ते भाजून घेणार आहे मंद गॅसवर. आणि 1 वाटी आपण गूळ घेतलेला आहे. तर तीळ भाजून झालं का ते काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि बारीक गॅसवर आपण ते भाजलं ना की असं उडायला लागतं तडतड आणि त्यानंतर मग आपल्याला ते ताटात काढून घ्यायचं आहे. आणि बारीक गॅसवर का, तर मोठ्या गॅसवर भाजलं ना की मग ते जळतं. तर बारीक गॅसवर मंद गॅसवर भाजायचं छान आणि त्यानंतर मग काढून घ्यायचं आहे ताटात आपल्याला. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तूप जास्त नाही घालायचं आपल्याला, 1च चमचा घालायचं आहे आपल्याला तूप. तर इकडे आता परत कढई ठेवली मी आणि त्यामध्ये 1 चमचा आपण साजूक तूप घालायचं आहे. तूप नसेल घालायचं तर 1 चमचा आपण तेल, कुठलंही खायचं तेल घालू शकतो. त्यानंतर इकडे आता तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला वाटीभर गूळ घालायचा आहे. तर हा गूळ मी सुरीने असा कापून घेतलेला आहे आणि वाटीभर काढून घेतला आहे तो. जर मोठे मोठे तुकडे घातले ना, मग गूळ म्हणजे तुपामध्ये वितळायला वेळ लागतो आणि मग त्यामध्ये पाक कमी जास्त होऊन जातो आपला. तर इकडे आता 1 वाटी, ज्या वाटीने आपण तीळ घेतली होती त्याच वाटीने आपण गूळ घेतलेला आहे 1 वाटी. आणि तो छान मेल्ट होऊ द्यायचा आहे त्याला आणि बघायचं आहे नंतर वाटीत घालून, पाणी घालून की गोळी होते की नाही आपली. तर त्यानंतर आपण त्यामध्ये तीळ घालणार आहेत. तीळ घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि असा पेपर घ्यायचा आहे आपल्याला. बटर पेपर असेल तर चांगलं, नसेल तर आपण तेल लावून घ्यायचं, साधी कॅरीबॅग वगैरे असेल त्याला, आणि त्यावर हे तीळ आणि गुळाचं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि वरून हा पेपर आपण टाकून त्यावर आपण लाटून घेणार आहे छान. बारीक अशी तीळपापडी आपली तयार होऊन जाते. आपण छोटे छोटे गोळे घेऊन छोट्या छोट्या तीळपापडी पण तयार करू शकतो, पण त्याने काय होतं ना की हे जे गूळ आणि तिळाचं मिश्रण आहे ना, ते घट्ट होऊन जातं, मग ते व्यवस्थित होत नाही. तर मग मी काय करते की पूर्णच असं 1 वाटीभर काढून घेतलं आणि त्यावर टाकून आता पेपर आपण वरून मस्त लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. बारीक अशी तीळपापडी आपली तयार होऊन जाते आणि टेस्ट पण छान लागतो. इकडे सगळ्या बाजूने अशी लाटून घेतली आपण पातळ आणि मस्त आपले तीळपापडी आता रेडी होणार आहे. पेपर पण अगदी इझी निघून जातो वरचा. आणि इकडे बघा रेडी झालेली. आता तिचे ना मी तुकडे करून घेणार आहे आणि मग डब्यात भरून ठेवणार आहे. मुलं येता जाता खातात, खूप छान लागते. घरच्या घरी मस्त तीळपापडी आपली रेडी होऊन जाते. तर आपण तिळाचे लाडू पण करणार आहोत, ते पण तुमच्याशी शेअर करेल. तर या ठिकाणी बघा तीळपापडी आपली रेडी आहे. त्यानंतर आता स्वयंपाकाची तयारी करायची होती मला.
आणि स्वयंपाकात म्हटलं आज काय करावं, तर स्वयंपाकात आज आपण करणार आहोत रात्रीच्या जेवणात मसाला खिचडी आणि कढी. तर आता एवढं झालं की म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी करूया. तीळपापडी कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तर इकडे आता मी वाटण तयार करून घेते. आधी कांदा भाजून घेते तव्यावर. त्यामध्ये आपण आलं पण घालणार आहेत आणि लसणच्या पाकळ्या पण घालायच्या आहेत आपल्याला आणि छान असं भाजून घ्यायचं आहे ब्राऊन कलर होईपर्यंत. त्यानंतर आपण खोबरा कीस घालणार आहे त्यामध्ये 2-3 चमचे आणि वाटण तयार करून घेणार आहेत. त्यामध्ये आपण कोथिंबीर पण घालायची आहे आणि छान असं भाजून झालं सगळं की मग आपण वाटण तयार करून घेऊया त्याचं. तर आता खोबरा कीस भाजायला काही वेळ लागत नाही खूप जास्त. तर इकडे आता वाटण आपण तयार करून घेऊया. इकडे फोडणी देऊया. कढीपत्ता घातला आहे, जिरे मोहरी घातली, तेलामध्ये वाटण घालायचं 2-3 चमचे. त्यानंतर हळद घालायची, लाल तिखट घालायचं आहे, गरम मसाला घालायचा आहे आणि टोमॅटो घालायचा आहे वाटाणा आणि त्यामध्ये आपण घातले एक वांगं पण बारीक करून घातलेलं आहे चिरून. त्यानंतर इकडे मी मसूर घेतला आहे, तूर डाळ आणि मूग डाळ घेतली आहे, तांदूळ घेतला आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला घालून द्यायचं आहे. मस्त फोडणी आपली तयार झालेली आणि शिट्ट्या घ्यायच्या आहे 3. इकडे आपण आता कढी करतो आहे. हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरे मोहरी आणि लसणाची पेस्ट घालायची आहे, हळद घालायची आहे अर्धा चमचा आणि आपण इकडे मिक्सरमध्ये मी फिरून ठेवलं होतं दही आणि डाळीचं पीठ आणि ते घालून द्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं, ढवळत राहायचं. कढी आपली रेडी होऊन जाते. वरून आपण मस्त कोथिंबीर घालणार आहोत आणि इकडे आता चवीनुसार मीठ घातलं आहे, कोथिंबीर घालायची आपल्याला आणि 2-3 मिनटं चांगली उकळून घ्यायची आहे कढी आपल्याला. छान उकळी आली की मस्त आपली मसाला खिचडी आणि कढी रेडी होणार आहे. तर फ्रेंड्स असेच व्हिडिओ बघत राहत जा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर का थोडा पण आवडत असेल ना, लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. चला आता आम्ही जेवणाला बसतो, तुम्ही पण या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. बाय.